थोडं मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने अतिक्रमण होत असल्याने या ठिकाणी निवेदन असतील किंवा वेगवेगळे मोर्चे असतील या ठिकाणी होत असतात, परंतु आज पाहायला गेलं तर या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत माजी सरपंच रामदादा किरोळे दादा, एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून हा सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासन दखल घेत नाही। वेळोवेळी पाहायला गेलं तर छोट्या मोठ्या या ठिकाणी अपघात होत आहेत, त्या अपघाताचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये मोठ्या गोष्टीमध्ये होत आहे, परंतु प्रशासन दखल घेत नाही। गेल्या 1.5 वर्षापूर्वी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांना या संदर्भात लेखी तक्रार दिली, त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी निवेदनं देण्यात आलेली आहे। म्हणजे 11/3/2025 रोजी आम्ही अशाच पद्धतीचं एक निवेदन देण्यात आलं आणि काल दिनांक या आठवड्यामध्येच निवेदन माननीय विभागीय जे त्यांचे विभाग प्रमुख आहेत, कार्यकारी अभियंता सन्माननीय सुमंत साहेब, प्रवीण सुमंत साहेब यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं की येत्या 2 दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्याचाच एक भाग म्हणून आज 22 मार्च रोजी आम्ही जे काय आंदोलन निदर्शने केलेले आहेत, हे सरकारला इशारा आहे की जर तुम्ही या संदर्भात अंदाजपत्रकानुसार जर काम या ठिकाणी प्रत्यक्षात झालं नाही, या कामाचा या गैरव्यवहाराचा आपण रिपोर्ट तयार करून संबंधित गुत्तेदारावर तात्काळ काळ्या यादीत टाकून संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करावी व दुसऱ्या एजन्सीला तात्काळ हे संबंधित जे काही मोहा रोडचं 50 मीटर आणि पवनेर रोडचं जे 50 मीटर काम आहे अंदाजपत्रकानुसार ते तात्काळ करण्यात यावं अशी आमची आग्रहाची भूमिका आहे। आणि जर केलं नाही तर यापुढे 2 एप्रिल रोजी देखील अशाच पद्धतीनं आम्हाला आमरण उपोषणासारखा सार्वजनिक मार्ग स्वीकारून संबंधित गुत्तेदाराच्या विरुद्ध जोपर्यंत कारवाई होणार नाही आणि जोपर्यंत प्रत्यक्षात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं रुंदीकरण आणि विशेष म्हणजे सुशोभीकरणाचा आमचा जो प्रश्न आहे तो सुशोभीकरण झालं पाहिजे आणि त्या सुशोभीकरणासाठी प्रसंगी कुठल्याही थराला जाऊन आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। आता गेले 1.5 ते 2 वर्षापासून हा रस्ता पूर्णत्वास गेलेला आहे। पाहायला गेलं तर या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट उभा करण्यात आले, परंतु त्याचं काम अद्याप पूर्ण करण्यात आलं नाही। जाणीवपूर्वक कुठेतरी ही टाळाटाळ होती का? निश्चित मनानं, कारण त्यांनी ज्या वेळेला हे स्ट्रीट लाईट वगैरे हे जे काही चालू करण्याचं काम जे आहे त्यांनी उभारलेले आहेत, हे फक्त वास्तू म्हणून किंवा शोच्या वस्तू म्हणून उभ्या करलेत का, हा खरा प्रश्न आहे। कारण तुम्हाला ज्या काही एनर्जीच्या बाबती आहेत किंवा MSABच्या माध्यमातून जे काही तुम्हाला ट्रान्सफॉर्मर वगैरे बसवायचे आहेत, ही सरकारची जागा आहे, ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही ना, तुम्हाला संपादित करण्याची गरज नाही। आणि म्हणून तुम्ही जे काही बडे धेंड आहेत किंवा ज्यांच्या बंगले आहेत किंवा त्यांच्या बंगल्यांना वाचवण्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीनं रोडच एक्सपेन्शन करण्याच्या ऐवजी अरुंद करणार असाल तर ही बाब गंभीर आहे। आता पाहायला गेलं तर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सामान्य घरांच्या आर्थिक खिशावर आर्थिक बोजा टाकला जातोय, अनुभव टाकला जातोय, याचा विरोध सातत्यानं होत नसताना दिसून येतोय। पाहायला गेलं तर छोट्या छोट्या सामान्य कुटुंबामध्ये याचा मोठा फटका बसणार आहे निश्चित मनानं, कारण सरकार हे जनतेच्या पैशावर चालतं आणि तो जो दुरुपयोग आहे या जनतेकडून जे काही भरमसाठ मोठ्या प्रमाणात टॅक्सेशन जे वसूल केलं जातंय ते MSABच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतच्या नळ योजनेतून असेल, हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार सरकार प्रायोजित आहे। आणि म्हणून या सरकारची जी धोरणं आहेत तो गरीब माणूस संपला पाहिजे आणि या धोरणांच्या विरोधात हे आमचा मोर्चा आहे, निदर्शन। 2 तारखेचं आंदोलन कसं असणार, एकंदरीत त्याचं स्वरूप कसं असणार, तीव्रता कशी असणार? तीव्रता यापेक्षा हे आमचं प्राथमिक आंदोलन आहे, हा इशारा निदर्शन आहे आणि या इशारा निदर्शनाची जर दखल घेतली नाही तर महिलासह परिसरातील हजारो भीमसैनिक रस्त्यावर येऊन आंदोलन करतील। याची मात्र तीव्रता आणि धाकता जी आहे ते प्रशासनाला बघावं लागेल आणि म्हणूनच यासाठी मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देखील विनंती करणार आहे की त्यांनी देखील सकारात्मक रिपोर्ट तात्काळ तयार करून संबंधितांना कळवण्यात यावा आणि या आंदोलनाची धाकता शासनाच्या निदर्शनास आणा। गेल्या अनेक दिवसापासून पाहायला गेलं तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत। अतिक्रमण जे आजूबाजूला आहे त्या अतिक्रमणामुळे ह्या गोष्टी घडत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासन आसन वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील यांच्या सर्व काही निवेदने गेलेत, तक्रारी गेलेत, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही।
पहा, आपल्या मार्फतीनं शासनाला आणि पोलीस प्रशासनाला मी अवगत करू इच्छितो की ज्या ठिकाणी नको आहे त्या ठिकाणी शासन शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या जमिनी लाटत आहे. नको त्या ठिकाणी रस्ते हडप करण्यासाठी, भ्रष्टाचार वाढण्यासाठी रस्त्यामध्ये म्हणजे अतिक्रमण करून ते रस्ते हडप करत आहेत, जमिनी लोकांच्या हडप करत आहेत शेतकऱ्यांच्या. परंतु हा शासनाचा अधिकृत राष्ट्रीय महामार्ग असताना सुद्धा 2 वर्षापासून हा रेंगाळत पडलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पाहिलं आपण 2 वर्षाखालीच आंबेडकर चौकातून ईदगाह चौक, पुणे रोडचे ईदगाह चौकापर्यंत हे सुद्धा काम झालेलं आहे. हे सुद्धा अगदी एकदम थर्मलची राख टाकून काम झालेलं आहे. आता पहा त्या ठिकाणी फुफुटा उडतोय. तसाच हे आंबेडकर चौक शिरसाळा येथील 2 वर्षापासून जे काही म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे, अंदाजापत्रकाप्रमाणे आहे. आता या ठिकाणी कसं आहे, ठीक आहे, आम्हाला कोणाला व्यवसायाला काही विरोध करायचा नाही किंवा कोणाचं काही, पण शिरसाळावासी म्हणून या ठिकाणी आम्ही अपघात होऊ इच्छित नाहीत. कारण का मनुष्यहानी होणं, अपघात होणं हे कुणासाठी चांगलं नसतं. म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन जे काही अंदाजपत्रकानुसार या ठिकाणचं रुंदीकरण आहे, दोन्ही बाजूचं मोहा रोड असेल, पुणे रोड असेल, त्या दोन्ही बाजूचं 50-50 मीटर हे रुंदीकरण अगदी त्यांनी या क्षणाची आमच्या उद्योगाची वाट न पाहता हे तात्काळ यांनी हे रुंदीकरण हटवून या ठिकाणी हे आंबेडकर चौक सुशोभित करावा अशी आमची या ठिकाणी आपल्या मार्फतीने विनंती आहे. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापूर्वी उपजिल्हाधिकारी मॅडम आपल्या परिसरामध्ये आले होते, आपल्या गावात आले होते. त्यावेळेस तुम्ही त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही पायी चालत, पाण्याचे प्रश्न असतील किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतील, काही वेगवेगळे प्रश्न सामान्य जनतेचे, त्या प्रश्नासाठी तुम्ही त्यांना आडवत त्या ठिकाणी पायी चालण्याचा आग्रह केला होता. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल दिली नाही. सातत्याने अशा गोष्टी होतात की सामान्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली जाते आणि दंडाटग्यांना त्यांचं कार्य करण्यासाठी मोकळं सोडलं जातं. हे आपण पाहतो, नेहमीच पाहतो, बीड जिल्हा म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. बीड जिल्हा हे सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं आपण पाहितलं की जवळपास 1.5 महिना आपल्याला पिण्याचं पाणी नव्हतं. ग्रामपंचायत मार्फत जे पाणी येतं, स्वच्छ पाणी पाहिजे, स्वच्छ तर नाहीच. आजपर्यंत मी पाहितलं या 5-4 वर्षात तर स्वच्छ पाण्याला नाहीच त्या. परंतु जे पाणी येतं ते पाणी सुद्धा रमजान महिना चालू असताना सुद्धा अक्षरशः 1 महिना पाणी नव्हतं. योगायोगानं त्या दिवशी मी घरीच होतो आणि डेप्युटी कलेक्टर आमोजोच्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचा धावता दौरा होता, काहीतरी शिबिर होतं. त्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी होत्या आणि मी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना एक प्रश्न केला मी की मॅडम, ते एक माझी एक विनंती आहे, माझी 2 गोष्टी ऐकून घ्या. परंतु त्यांनी ते ऐकून तर घेतलंच नाही. त्या डायरेक्ट गाडीमध्ये बसल्या. आम्ही या ठिकाणी 1 महिन्यापासून आम्हाला पाणी नव्हतं नळाला. दररोज एका घराला कमीत कमी 500 रुपयाचं पाणी लागतंय. म्हणजे हे मजुरी करून हे लोक पाणी पितात आणि शासनाच्या ज्या काही 2-3 वर्षापासून या योजना आहेत त्या धुळका तशाच पडलेल्या आहेत भ्रष्टाचारामध्ये. आपण पाहिलं आजच्या महाराष्ट्रामध्ये सगळे मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पूर्ण भ्रष्टामध्ये लीन झालेत. म्हणून मी या ठिकाणी निवेदन करतो की या ठिकाणचं जे काही प्रशासन असेल यांनी दखल घ्यावी, अनागोंदी कारभार थांबवा आणि जनतेच्या ज्या सुविधा आहेत, मूलभूत हक्क आहेत ते त्यांना पुरवायची माझी विनंती आहे. पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सातत्याने वेगवेगळे घटना घडत आहेत. आता अशोक खरात नामक जो आहे तो सापडलेला आहे. त्याच्या माध्यमातून अनेक मंत्री, आमदार असतील ते या कटामध्ये अडकण्याची शक्यता आहे. तर एकूण एकाच्या पांघरून घालण्याचं, चुकावर पांघरून घालण्याचं काम हे मंत्री करतात, परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. काय वाटतं? सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा मी प्रथम निषेध करतो. आपण पाहितलं की अक्षरशः म्हणजे जे आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, जे संविधानाची शपथ घेऊन संसदेमध्ये बसतात, आपलं प्रतिनिधित्व करतात, मंत्री असो की मुख्यमंत्री असो, ते जर लोक या सेक्सी कॅन्डलला, या काय म्हणते त्यांना अगदी कुट प्रवृत्ती, यांची जी प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती, यांना भोंदू म्हणता येत नाही, यांची नीच प्रवृत्ती आहे, या अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर त्या सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी जाऊन त्या भोंदू बाबाचं, त्या क्रूर वृत्तीचं छत्री लावून त्याचा सेवा करत होत्या, त्याचे पाय पुसत होत्या. हे कुठला न्याय हा? आणि तुम्ही ज्या महिला, त्या महिला त्या अशोक खराच्या तक्रारी घेऊन जात होत्या, त्याच चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या तक्रारदारांना हकलून देत होत्या. परंतु आज आपण पाहिलं की 4 दिवसानं त्याचं सर्व बिल पितळ उघडं पडलेलं आहे. सर्व मंत्री, मुख्यमंत्री, अक्षय उपमुख्यमंत्री हे सुद्धा परेशान झाले आहेत. आणि मी या आपल्या मार्फत निवेदन करतो की याची शासनानं दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी. नक्कीच तुम्ही पाहू शकता शिरसाळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने जे अतिक्रमण होत आहे, त्या अतिक्रमणावर वेगवेगळे पाहायला गेलं तर छोटे मोठे अपघात होत आहेत आणि त्या अपघाताच्या माध्यमातून मोठमोठ्या घटना सुरू होत आहेत, मोठमोठे भांडण सुरू होत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 तारखेला या
मोठं निदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. एकंदरीत पाहिलं गेलं यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे महत्वाचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा बीड.